नमस्कार. ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे सीटीईटी आणि टीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोट्स आणि पुस्तक सूची कोणती वापरावी याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलची तुमच्या अभ्यासामध्ये खऱ्या अर्थाने माहिती मिळून नक्कीच फायदा होतोय का मला कमेंट मध्ये सांगा. याच्यापेक्षा तुम्हाला काय अजून माहिती हवी असेल तर मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. त्यानुसार आपण व्हिडिओ बनवत राहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, टीईटी परीक्षा आणि सीटीईटी परीक्षा. सीटीईटी परीक्षा 7 जुलै रोजी आहे. आता बऱ्याच लोकांनी फॉर्म भरलेला आहे, अभ्यास सुद्धा करतायत. सीटीईटी परीक्षेची डेट आहे 7 जुलै. सीटीईटी एक्झाम, आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सीटीईटी एक्झाम 7 जुलै आणि टीईटी एक्झाम महा टीईटीचं जर बघितलं, महा टीईटी परीक्षा साधारणपणे जून मध्ये काय होईल, तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि साधारण ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्यामध्ये परीक्षा होईल. लक्षात घ्या, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये परीक्षा होईल. त्यामुळे या दोन्ही परीक्षा तुम्हाला क्रॅक करायचे आहेत किंवा त्यापैकी एक परीक्षा क्रॅक करायची. पुस्तक सूची कोणती वापरावी हा तुमच्या पुढे प्रश्न उरतो. मित्रांनो, जर बाजारामध्ये गेलं तर आपल्या महा टीईटी किंवा सीटीईटी परीक्षेच्या पुस्तकं बघितलं तर खूप कमी आहेत. रेफरन्स बुक नुसार जर तुम्ही पुस्तकं वापरले तर नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होतो. आता मित्रांनो, ही परीक्षा जर बघितली, ही सुद्धा ऑफलाईन ती सुद्धा ऑफलाईन परीक्षा होणार आहे. याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश मध्ये पेपर येतो. कशामध्ये येतो? इंग्लिश आणि हिंदी मध्ये पेपर येतो. टीईटी परीक्षा जर बघितलं तर साधारणपणे मराठी, त्यानंतर उर्दू, त्यानंतर इंग्लिश या लँग्वेज मध्ये पेपर असतो. म्हणजे मराठी, उर्दू आणि इंग्लिश मध्ये पेपर असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, आता लक्षात घ्या, आपल्याला पुढे पुस्तक वापरत असताना काही सोप्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी फर्स्ट लँग्वेज, तुम्ही इथं फर्स्ट लँग्वेज कोणतीही 20 भाषापैकी कोणतीही निवडू शकता. आता महाराष्ट्रात राहतोय म्हणल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मराठी निवडलेली असते बरं का. त्यानंतर दुसरी लँग्वेज शक्यतो इंग्रजीच निवडा, कारण हिंदीचं व्याकरण थोडंसं जड जातं. ज्या विद्यार्थ्यांचं हिंदी स्पेशल आहे त्या विद्यार्थ्यांनी हिंदी निवडली तरी काही अडचण नाहीये. तुमच्या मनावर आहे 20 भाषापैकी, पण सारखी भाषा निवडता येत नाही. म्हणजे मराठीच निवडली, सेकंड लँग्वेज सुद्धा मराठी निवडता येत नाही. ते तुम्ही पाहिलंच असेल फॉर्म भरता वेळेस. आता त्याच्यानंतर महा टीईटीला सुद्धा तुम्ही मराठी निवडलाय आणि इंग्रजी निवडा तुम्ही, याच्यामध्ये इंग्रजी किंवा मराठी. आता लक्ष द्या, इकडे जर वरी मराठी निवडली तर सेकंड लँग्वेज मध्ये मराठी किंवा इंग्रजी यापैकीच लँग्वेज आपल्याला निवडावी लागते. आता बाजारामध्ये जर बघितलं, महा टीईटी परीक्षा याचं पुस्तक मराठी व्याकरणचं अमकामक्या लेखकाचं आहे असं सांगता येत नाही. याला स्पर्धा परीक्षेचं जबरदस्त पुस्तक म्हणजे या दोन्ही याच्यासाठी जर बघितलं तर तुम्ही बाळासाहेब शिंदे आणि मोरा वाळिंबे यापैकी एक वापरू शकता. बघा, बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा मोरा वाळिंबे सरांचं वापरा किंवा शिंदे सरांचं वापरा. याच्या वाळिंबे सरांचं जर बघितलं तर डिटेल मध्ये आणि कन्सेप्ट क्लिअर करणारं पुस्तक आहे. आणि आपल्या कितपत कन्सेप्ट क्लिअर आहेत याच्यावर आपला पेपर आधारित असतो. मित्रांनो लक्षात ठेवा, या घटकावर पेपर आधारित असतो. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो 3 नंबरचा बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्र, आता या दोन्ही परीक्षेमध्ये सेम असतं. बालमानसशास्त्र इकडे पण असतं, पण इथे हिंदीमध्ये पेपर असतो आणि इकडे जर बघितलं तर मराठीमध्ये प्रश्न विचारले जातात किंवा इंग्रजीमध्ये प्रश्न विचारले जात असतात. आता या दोन्ही लँग्वेज मध्ये जर बघितलं, याच्या दोन्ही घटकामध्ये किंवा दोन्ही परीक्षामध्ये जर बघितलं बालमानसशास्त्र, मित्रांनो तुम्ही फॉलो करतच असाल सीटीईटी एक्झामला, बरेच युट्यूबवर पण छान शिकवतात, त्यानुसार फॉलो करत असताल. किंवा विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी बुक्स जर वापरायचं म्हटलं, याला मागील क्वेश्चन पेपर खूप महत्वाचे आहेत बरं का. लक्षात घ्या, सीटीईटी एक्झामसाठी मागील क्वेश्चन पेपर. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर कोणत्या प्रकाशनचे वापरावे. मित्रांनो, कोणत्याही प्रकाशनचे वापरले तरी काय अडचण नाही, कारण पेपर असतात.
कुठल्याही प्रकाशनाला बघितलं तर मागचे पेपर हे सारखेच असतात, त्यामुळे कुठल्याही घटकाचे निवडू शकता. आर्यंत प्रकाशन चांगलं आहे, त्यातलं त्यात आर्यंत प्रकाशनची तुम्ही निवडू शकता. पण इकडे जर बघितलं महाराष्ट्र टीईटी मध्ये बालमानसशास्त्रासाठी तुम्हाला फडके प्रकाशन आणि पुंडेसरच्या नोट्स वापरायचे, लक्षात घ्या. इथे काय फडके प्रकाशन आणि माझ्या नोट्स जर तुम्ही वापरलात मित्रांनो तुमचा इथं दुगणा फायदा होणार आहे. नोट्स सुद्धा आपण उपलब्ध केलेल्या आहेत. त्या पलीकडे जाऊन आपले क्लास सुद्धा आहेत. आता परत एकदा माझा इथे संपर्क क्रमांक लिहितो 9665484048. या सर्व विषयाचे क्लास आहेत, सर्व म्हणतोय बरं का, सगळे टोटली सर्व विषयाचे क्लास आहेत. माझा हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे, या नंबरला तुम्ही संपर्क साधून क्लास जॉईन करू शकता. व्हॉट्सअपवर डिटेल माहिती, क्लासचा टाइम टेबल, फीचं स्ट्रक्चर, सर्व गोष्टी भेटतील. व्हॉट्सअप करायला हरकत नाहीये मित्रांनो. चला त्याच्या पुढे जाऊन आता बघू. हे झाले 3 विषय, मेजर पार्ट झाला मित्रांनो, लक्ष द्या. या 3 विषयावर तुम्हाला फोकस जरा जास्त करायचे, कारण हेच विषय तुम्हाला टीईटीला आणि सीटीईटीला पण आहेत. आता 4था विषय जर बघितलं, फर्स्ट पेपर अंकगणित विषय आहे मित्रांनो, आणि त्यानंतर आहे 5वा विषय परिसर अभ्यास. हा फर्स्ट पेपरचा बोलतोय बरं का मी, लक्षात घ्या. त्याच्या पुढे सेकंडचं पण सांगतो. इकडे सुद्धा तुम्हाला अंकगणित आणि ईव्हीएस परिसर अभ्यास आहे ना. आता या अंकगणिताला लागतो तो सराव खूप महत्वाचा आहे मित्रांनो. आता हा सराव काही तुम्हाला एका पुस्तकातून करणं शक्य नाही. सर्व कंटेंट व्यवस्थितरित्या जमले आपल्याला तर या विषयामध्ये चांगले मार्क येतात. त्यासाठी तुम्ही पंढरीनाथ राणे सरांचं, नितीन माले सरांचं, सतीश वसे सरांचं, सचिन ढवळे सरांचं कुठलंही बुक घ्या, तुमचे कंटेंट कंप्लीट झाले पाहिजेत. आता आपल्याकडे क्वेश्चन पेपर आहेत, त्यानंतर क्वेश्चन पेपर मध्ये कोणत्या दर्जाचे प्रश्न वारंवार आलेत ते टॉपिक आपल्याला अगोदर करणं गरजेचं आहे. त्यासाठी क्लास खूप महत्वाचा ठरतो मित्रांनो, कारण घरी बसून तुम्हाला निवांतपणे आपल्या मोबाईलवर काही वेळ जर अभ्यास करत राहिला दिवसभरातला काही वेळ काढून तर नक्कीच त्याचा फायदा होत असतो आणि नक्कीच कमी पैशामध्ये घरी बसून निवांत शिकता येतं. मी स्वतः मॅथ शिकवतो. कसं शिकवतो ते विद्यार्थी सांगतात आणि वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना मोटिवेट ठेवणे, विद्यार्थ्यांना फ्लो मध्ये ठेवणे, विद्यार्थ्यांच्या सगळ्यात महत्वाचा अभ्यासातला जो काही गॅप असतो तो गॅप दिसून नाही आला पाहिजे, आणि गॅप दिसून नाही आला म्हणजे रिझल्ट हमखास येणारच मित्रांनो. मागच्या 2021 मध्ये साधारण 700-800 विद्यार्थी आपण टीईटी पास केलेले आहेत. या वेळेस तर साधारण 2 ते 2.5 हजार लोक टीईटी पास करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता. आता हा परिसर अभ्यास ऑप्शनल ठेवा थोडस, कारण परिसर अभ्यासामध्ये अनेक विषय इन्क्लूड आहेत. या परिसर अभ्यासाचं सुद्धा आपण काय केले की 12,000 प्रश्न संग्रह काढलाय, जे की वारंवार प्रश्न विचारले जातात. टीईटीला भूगोल आहे, इतिहास आहे, विज्ञान आहे, संगणक आहे, माहितीचा अधिकार आहे, या सर्व विषय जर बघितलं, पंचायत राज आहे, राज्यघटनेतले प्रश्न विचारला जातात, इकॉनॉमिकल आहे, चालू घडामोडी, या सर्वच जर विचार केला मित्रांनो, या विषयामधून आपल्याला 10-12 मार्क मिळवायचे एवढीच अपेक्षा करायची. कारण ईव्हीएस म्हटल्यानंतर इन्व्हायरमेंटल स्टडीज, जे काही आपल्याला एवढा मोठा राडा आहे तो राडा कमी करायचा आणि या विषयावर जास्त आधारित न राहता यातून काही प्रमाणात मार्क मिळवून आपण ही पात्रता परीक्षा पास करू शकतो. आता त्याच्या पलीकडे जाऊन हे खोडून टाकतो मित्रांनो. काही लोकांचं आता मॅथ सायन्स असतं सेकंड पेपरला, आणि काही लोकांना आता बाकीचे 3 विषय तर सारखेच आहेत, पण सेकंड पेपर देणारे लक्ष द्या इकडे. काही लोकांना सामाजिक शास्त्र असतं, म्हणजे बीए बीएड झाले त्यांना सामाजिक शास्त्र असतं, आणि काही लोकांना मॅथ बीएससी बीएड किंवा एमएससी बीएड झाले त्यांना मॅथ SCIL सायन्स असतं मित्रांनो, लक्षात घ्या. मॅथ आणि सायन्स असतं. आता या मॅथचं जर बघितलं तर आपल्याला सरावाशिवाय काय नाही, पर्यायच नाही, कारण मॅथ बऱ्याच लोकांचं वीक असतं. आता ते करत असताना सायन्सचा अभ्यास सुद्धा करायचा असतो आपल्याला. सायन्सचा अभ्यास करत असताना न चुकता तुम्ही हे पुस्तक वापरा रे बाबा. 8वी 9वी 10वी विज्ञान पुस्तक वाचायला विसरू नका. त्यातलेच प्रश्न तुमचे कायम कंटिन्युअसली
आलेले आहेत. 7 टीईटी झाल्या, सीटीईटी एक्झाम तर दरवर्षीच होते, पण त्यातले प्रश्न वारंवार विचारले जातात. कुठले पुस्तकं? 8वी 9वी 10वीचे पाठ्यपुस्तक, त्याच्यावर जास्त भर द्यायचे. मॅथ स्ट्रॉंग म्हटलं तर स्कॉलरशिपचे पुस्तकं सुद्धा तुम्हाला वाचावे लागतील, त्यातली प्रॅक्टिस करावी लागेल. अदरवाईज तुम्ही फक्त क्लास बी लावलात मित्रांनो, या मॅथ मध्ये 25+ आरामशीर मार्क मिळवून देण्याची आपल्याकडे हमी आहे. कारण आपण जे काही मॅथ शिकवतोय त्याची काठिण्य पातळी, फर्स्ट पेपर असू द्या, सेकंड पेपर असू द्या, त्याची काय केलेली आहे, काठिण्य पातळी राखून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं जाणार आहे. आता त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला टेट एक्झाम पण द्यायची. लक्षात घ्या, आता या सर्व स्टुडंटला कोणती एक्झाम द्यायची? शिक्षक अभियोग्यता चाचणी, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी. या टेट एक्झामला मॅथ आणि रिझनिंग जर विचारात घेतला तर मित्रांनो 110 गुणाला आहे. सामाजिक शास्त्र मधला येऊ द्या, फर्स्ट पेपर वाला येऊ द्या, सीटीटी पास करून येऊ द्या, पण अडकतोय कुठं? येथे अडकतोय. मग टेट एक्झाम साठी सुद्धा आतापासून व्यवस्थित तयारीत राहिलात तर मित्रांनो टेट एक्झाम सुद्धा आपल्याला जड जाणार नाही. टेट एक्झाम साठी बुक लिस्ट कोणती वापरावी, मी त्याच्यावर सुद्धा काल एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा पाहू शकता. अशा पद्धतीने तुमच्याकडे बेसिकली बुक लिस्ट असणं गरजेची आहे. त्याच्यातूनच अभ्यास करा. एक पुस्तक आणून तुम्हाला पास होता येणार नाही, किंवा काही कालावधीसाठी थोडासा अभ्यास केला म्हणून सुद्धा पास होता येणार नाही. सातत्यपूर्ण अभ्यास केला तरच आगामी परीक्षेमध्ये तुम्ही पास होऊ शकणार आहात. अवघड परीक्षा नाही, पात्रता परीक्षेला पात्र मार्क मिळवायचे फक्त. टेट एक्झामला चांगल्या गुणांनी पास झाला तरच आपल्याला शिक्षक होण्याचं आपलं स्वप्न साकार होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासात राहावंच लागेल. कारण तुटपुंजा, कमी पगार, राजकारण, स्ट्रेस, डिप्रेशन या सर्व गोष्टी जर बघितल्या, प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुमची हॅरेसमेंट थांबवायची असेल तर अभ्यासाकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? थँक्यू व्हेरी मच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते लाल बटन दाबून टाका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनची घंटा सुद्धा दाबायला विसरू नका. आणि शक्यतो क्लास मित्रांनो जे काही टीईटी प्रॉपर शिकवतात त्यांच्याकडे लावा. मी माझ्याकडेच लावा असं म्हणतच नाही, कोणत्याच विद्यार्थ्यांना मी आजपर्यंत कन्व्हिन्स केलेलं नाही. कारण मला मेसेज येतात, XYZ क्लासला मी ऍडमिशन घेतलं, त्या क्लासमधून मला कसलाच फायदा झाला नाही सर. मग परत माझ्याकडे येतात आणि त्यांनी जेव्हा परत आल्यानंतर मित्रांनो त्यांना जे काही पैशाचं किंवा आर्थिक नुकसान होतं ते मला पण वाटतं की विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी जबरदस्त प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे. माझा क्लास हा हंगामी नाही, सर्वात महत्वाचं म्हणजे क्लासला ऍडमिशन कमी झालं की जाहिरात करायची असं नाही. कंटिन्युअसली विद्यार्थ्यांना कायम मोटिवेट करत आणि विद्यार्थ्यांना फ्लो मध्ये आणायचंय. आणि परीक्षा जर बघितलं, त्यांचं शिक्षक होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी ग्रो अकॅडमी सातत्याने त्यांच्या प्रत्येक समस्येवर उत्तर काढतच राहणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कॉपी पेस्ट करणारे भरपूर लोक आहेत आपले, कॉपी पेस्ट केल्याने होत नाही. खऱ्या अर्थाने मेहनत घेणं, विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करणं आणि विद्यार्थ्यांना एक चांगलं दर्जेदार शिक्षण देणं खूप महत्वाचं असतं. जे काही समाजामध्ये चाललंय टीका सत्र किंवा याचा क्लास तसा, मी आजपर्यंत कोणत्याही क्लासला नाव ठेवलं नाही. कारण शिकवतोय म्हटल्यानंतर काहीतरी देणारच आहे, नक्की ते तर आहेच, पण दर्जेदार देणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्या ग्रो अकॅडमीला ग्रो करण्यासाठी आपली मदत लागणार आहे. त्यानुसार तुम्ही नक्कीच मला सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि सर्व अभियोग्यता तारखापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे या दृष्टीने अनेक ग्रुपवर सुद्धा शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि क्लासचे विद्यार्थी बघत असतील तर नक्कीच आपल्या क्लासबद्दल 2 शब्द कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, धन्यवाद.